नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेटबद्दल बोलणार आहोत, जे अपडेट शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया EMS लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, EMS wins rupees 272.88 crore contract for multi-store aid housing project in नोएडा. तर मित्रांनो, EMS लिमिटेडला 272.88 म्हणजे जवळपास 273 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आणि या अपडेटचा इम्पॅक्ट उद्या आपल्याला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट लॉस इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन या क्वार्टर 3मध्ये आला आहे 30 कोटी रुपये, जो मागल्या वर्षी क्वार्टर 3मध्ये होता 15.9 म्हणजे जवळपास 16 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 9.4%ने इन्क्रीज होऊन 361.5 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी क्वार्टर 3मध्ये बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडचा रेव्हेन्यू होता 330.4 कोटी रुपये. चला आता बोलूया झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 100 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली आहे 152 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 242 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आली आहे 152 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 30 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 43 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 63 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 43 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची सेल्स म्हणा किंवा या कंपनीचा नेट प्रॉफिट म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनीबद्दल. तर मित्रांनो, रेल्वे PSU बॅक्स रुपीज 466.55 कोटी ऑर्डर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेल्वे सेक्टरची कंपनी राईट्स लिमिटेडला NLC इंडिया लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची किंमत आहे 466.55 कोटी रुपये. चला आता बोलूया बँक ऑफ महाराष्ट्रबद्दल. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र रिसीव RBI's अप्रुव्हल फॉर ओपनिंग गिफ्ट सिटी ब्रांच. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? गिफ्ट सिटी येथे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर बँकिंग युनिट सेटअप म्हणजे स्थापित करण्यासाठी. चला आता बोलूया अजून एका सरकारी कंपनीबद्दल, जिचे नाव आहे BHEL म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. तर मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड बॅक्स LOI वर्थ रुपीज 6,700 कोटी फ्रॉम SCCL फॉर सिंगारेनी स्टेज 2 प्रोजेक्ट. तर मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला 6,700 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, मागल्या 8 दिवसांमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला हा त्याचा चौथा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 4,638 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली अशी 5,033 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7,258 कोटी रुपयांनी घसरून
या क्वार्टर थ्रीमध्ये आली आहे 5,033 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर -301 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आली आहे -3,186 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,195 कोटीच्या प्रॉफिटमधून 3,186 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये आला आहे. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या क्वार्टर थ्रीचा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मागल्या वर्षी क्वार्टर थ्रीमध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 358.6 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 13.1%ने डिक्रीज होऊन या क्वार्टर थ्रीमध्ये आला आहे 311.6 कोटी रुपये. आणि मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 2.6%ने डिक्रीज होऊन 4,567 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी क्वार्टर थ्रीमध्ये रेल विकास निगम लिमिटेडचा रेव्हेन्यू होता 4,689 कोटी रुपये. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.